असे टोटल 18 पदके आहेत. त्याचाच भाग म्हणून साधारणतः 28 जुलै ते 8 ऑगस्ट ह्या दरम्यान जी चेंगडू इथे एक जागतिक क्रीडा स्पर्धा झाली होती, त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. सर्वांनाच माहिती आहे की सन 2023-24मध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतो आहोत आणि त्याच्या अंतर्गत एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टास्क फोर्स आपण कॅम्पसवर एक साधारणतः स्थापन केलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत आता स्टेट गव्हर्नमेंटचे जे आपण जे ठराव झालेला आहे त्याच्यामध्ये की ह्या चालू वर्षी आपण विद्यापीठाचे सर्व कॅम्पस जे आहेत तो त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट याच्यासाठी आपण इम्प्लिमेंट करतो आहोत. तसेच ॲफिलेटेड ज्या सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जिथे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तिथे आपण ह्यावर्षी इम्प्लिमेंट करतो आहोत आणि जे ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी आपण ह्यावर्षी इम्प्लिमेंट करतो आहोत. उर्वरित जे कॉलेज ॲफिलेटेड सिस्टीममध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण ह्यावर्षी सगळा सिलेबस तयार करून पुढच्या वर्षापासून इम्प्लिमेंट करणार आहोत. तर त्याची सिलेबस करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि साधारणतः 30 सप्टेंबरपर्यंत तो सगळा सिलेबस कंप्लीट तयार असेल आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर असेल. तर ती प्रक्रिया आपण ऑलरेडी करत आहोत. तर तसंच एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला श्रेयांक पद्धत जी क्रेडिट बँक आहे, जे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जे म्हणतो त्याच्यामध्ये आपला स्वतःचा सहभाग नोंदवायचा आहे. आणि मला इथे सांगायला आनंद होईल की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यामध्ये खूप अग्रेसर आहे. आतापर्यंत मी तो नंबरही तुम्हाला सांगतो, 5 लाख साधारणतः 5 ते 5.5 लाख विद्यार्थ्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये आपली एनरोलमेंट केलेली आहे. तसंच आपण तिथेच आपण त्यांचं मार्कशीट आणि त्यांच्या डिग्री तिथेच ठेवणार आहोत, जे बेसिकली एक नॅशनल लेवलचं पोर्टल असेल आणि तिथे साधारणतः 11 लाख विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केलेली आहे. त्यामुळे याच्यापुढे जसं आपण डिजी लॉकर म्हणतो तशी ही पद्धत असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी बाहेर जाऊ इच्छितात ॲडमिशन घेण्यासाठी तर त्यांना आपल्याला डिग्री तपासून द्यायला लागते, तर ती सगळी पद्धत त्याच्यानंतर सोयीस्कर होणार आहे. त्या पद्धतीने आपण पुढे एक पाऊल टाकत आहोत. हे साधारणतः विद्यापीठाची ही उपलब्धी मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. तसंच मी जसं म्हणलो की G20 शिखर परिषद झालेली आहे, त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जनजागृती अभियान सुरू केलं होतं आणि ह्या शिखर परिषदेतनं जी संधी आणि जबाबदारीची जाणीव सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेलं आहे. आणि जी संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाली आहे त्याचं नक्कीच आम्ही सोनं केलेलं आहे. आणि असाच साधारणची भावना ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे इथे सहभाग झाला होता, ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांची आहे. सर्वात महत्त्वाचं इथे सांगायचं म्हटलं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आतापर्यंतच्या ज्या दैदिप्यमान वाटचाली विद्यापीठाने केलेलं आहे तेच पुढे कंटिन्यू होणार आहे. आणि एक महत्त्वाचा टप्पा विद्यापीठाने पार पाडलेला आहे आणि साधारणतः सर्वांनाच उत्सुकता आहे की वर्ष सुरू होऊन बराच वेळ झालेला असला तरी अजून काही गोष्टी घडायच्या आहेत, पण त्या संदर्भात मी थोडंसं आपल्यासमोर मांडू इच्छितो की अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आणि NEP इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने विद्यापीठातले सर्व विभाग हे आणि महाविद्यालयातले जे मी तुम्हाला आधी सांगितलं की त्यांनी ऑलरेडी गांभीर्याने NEP इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. तसंच ज्या आपण अलीकडच्याच काळामध्ये स्कूल कन्सेप्ट इथे आणलेला होता आणि आयडिया अशी होती की फिजिकल सायन्सेसमध्ये फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन सगळे अलाइड सब्जेक्ट एकत्र असतील. तसंच लाईफ सायन्सेसमध्ये बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स हे एकत्र येतील आणि जे कॉमन सब्जेक्ट आहे ते एकत्र शिकवले जातील. त्याच्यामध्ये जे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत त्याचा चांगला उपयोग आपल्याला करता येईल किंवा सगळ्या स्कूलचा मिळून एक कॉमन काहीतरी आपल्याला अजेंडा पुढे राबवायचा असेल तर त्या दृष्टीने आपण ह्या वर्षापासून ते चांगल्या पद्धतीने कसं राबवता येईल, कारण आपल्याकडे आता संधी आहे की आपल्याला NEP इम्प्लिमेंट करायचं आहे. त्या दृष्टीने सर्व स्कूल आपण ॲक्टिव्ह केलेले आहेत आणि त्या दृष्टीने आता रिसोर्सेस आणि सब्जेक्ट आपल्याला शेअर कसे करता येईल त्या दृष्टीने आपण एक महत्त्वाचा टप्पा पुढे पार करतो आहोत.
तसंच विद्यापीठाचे जे विभाग आहेत त्यांना स्वावलंबी व्हायला पाहिजेत, स्वायत्त व्हायला पाहिजेत आणि त्या दृष्टीने त्यांना आपण उद्योग समूह आणि व्यावसायिक आणि बाजारपेठेतील संसाधनांची उपलब्धी करून देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इंडस्ट्री अकॅडमिया हे एकत्र येऊन काही गोष्टी आपल्याला करता येतील का इन ट्रू सेन्स, नाहीतर ऑन पेपर ह्या गोष्टी घडतच आलेल्या आहेत. पण इन ट्रू सेन्स ज्यावेळेला मी म्हणतो त्याच्यामध्ये अशी साधारणतः त्याच्यामागची भूमिका आहे की इंडस्ट्रीच्याही काही लोकांना जर त्यांना त्यांचं अपग्रेडेशन करायचं असेल तर त्यांनी काही क्रेडिट्स घ्यायचे. आणि आता कसं आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये की असं काही एखादा विषय कोर्स 2 वर्षाचा असेल तर 2+2 अशी आपली साधारणतः संकल्पना होती की 2 वर्ष झाल्यानंतर त्याला आणखी 2 वर्ष तो त्याचं रजिस्ट्रेशन व्हॅलिड असेल. पण आता तसं नाही आहे की तो लाईफ लाँग तो त्याचं रजिस्ट्रेशन व्हॅलिड असेल. आणि सिस्टीममध्ये जर अंडर ग्रॅज्युएटला विद्यार्थी आला तर तो फर्स्ट इयर कंप्लीट करून बाहेर पडला तर त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे, सेकंड इयर कंप्लीट करून बाहेर पडला तर त्याला डिप्लोमा मिळणार आहे आणि थर्ड इयरनंतर त्याला डिग्री मिळणार आहे. तर त्या दृष्टीने आपण विद्यापीठाचे जे पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर आहेत त्याला सक्षम करण्याच्या दृष्टीने बघतो आहोत. कारण काय की विद्यापीठाचे पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर हे यांना जे इनपुट आहेत विद्यार्थी जे येतात ते कॉलेजमधनं येतात. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये की कॉलेजेस स्वायत्त झालेले आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम येणार आहे. तर त्या केसमध्ये जर विद्यार्थी 4 वर्ष कंप्लीट करून आला की तो डायरेक्टली रिसर्चला एलिजिबल होतो. आणि मग तसं जर झालं तर त्याला 1 वर्षाची पुढे पोस्ट ग्रॅज्युएट करायची आहे. आणि त्या दृष्टीने आपण विद्यापीठ कॅम्पसमध्ये काही ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू करतो. काही ऑलरेडी आपण सुरू केलेले आहेत, काही आपण आणखी होऊ घातलेले आहेत की जेणेकरून हे जे विद्यार्थी असतील ते तिथल्या तिथे आपल्याला पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला घेता येतील. त्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. दुसरं आणखी एक सांगायचं म्हणजे की NEP इम्प्लिमेंट करत असताना भाषा एक महत्त्वाची आहे. लोकल भाषेमध्ये आपल्याला काही कोर्सेस इम्प्लिमेंट करता येतील का? जसं इंजिनिअरिंगमध्ये बरेचसे सब्जेक्ट मराठीतनं आता सुरू झालेले आहेत. त्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकत मराठी ज्ञानभाषा होण्याची प्रक्रियेला कशी गतिमान करता येईल त्या दृष्टीने पुढे एक स्टेप पुढे आलेलो आहोत. आणि त्या दृष्टीने आपण शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल होत आहेत त्याच्यामध्ये अध्ययन, अध्यापन व साधन निर्मितीसाठी एक सेपरेट सेल आपण करणार आहोत की कुठले विषय आपण याच्यामध्ये मराठीतनं ट्रान्सफर करता येतील. म्हणजे मी सकाळी आज हेडची मीटिंग घेतली, त्यांना असं सांगितलं की जापनीज भाषा शिकू देत त्यांना, पण त्याचं मराठी भाषांतर केलं तर ते आणि हे लोकांना लवकर पडेल. कारण काय की अदरवाईज फक्त एक पर्टिक्युलर लोकांनीच ते शिकायचं का नाही, ते कोणालाही शिकता येईल ह्या दृष्टीने आपण थोडंसं याच्याकडे बघतो आहोत. तर मराठी भाषेतनं बरेचसे सब्जेक्ट आपण त्याचं रूपांतर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑफकोर्स हे करत असताना की कुठल्या कुठल्या विद्याशाखा आणि त्याचा मूळ जो गाभा आहे विषयाचा त्याच्यात कुठेही बदल होणार नाही हे करताना त्याची मात्र आपण नक्कीच काळजी घेऊयात. ओके, त्याच्याचा एक फायदा होईल की बऱ्याच वेळा मी म्हणतो की एखादा विषय आपण आपल्या मातृभाषेतनं ज्यावेळेला त्याचं उत्तर देतो त्यावेळेला तो खरंच समजलेला असतो असं मला वाटतं. कारण बऱ्याच वेळा मी फक्त उत्तर पाठ करतो आणि टीचरसमोर त्याला मांडतो, पण ज्यावेळेला मी त्याला मराठीतनं समजावून सांगतो, कारण काय होतं की आतापर्यंत असंच कधीतरी बघितलं गेलं आहे की आता तुम्ही फक्त मराठीतनंच व्हायवा द्यायची, तर मराठीतनं इंग्लिशमधनंच द्यायची कारण प्रश्न इंग्लिशमधनं विचारला गेलेला आहे. पण त्याच्याऐवजी जर त्याने मराठीतनं समजून सांगितलं तर त्याच्यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही. आणि मला वाटतं जी राष्ट्रीय पॉलिसी जी आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ती त्याला प्रमोट करते आहे आणि त्याचा नक्कीच लोकल जे विद्यार्थी त्यांना फायदा होईल आणि त्याला आपण लोकल इज व्होकल असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तसंच एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे मांडू इच्छितो की विद्यापीठ परिसरामध्ये साधारणतः विविध देश राज्यातील विद्यार्थी येतात आणि त्याच्यासाठी आपला एक 181 म्हणून एक स्टॅट्यूट आहे. ओके, त्याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं की साधारणतः 70% विद्यार्थी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्युरिडिक्शनमध्ये असतील कारण ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पण जे विद्यार्थी बाहेर नेतात त्यांना साधारणतः वाटतं की प्रत्येकाला हॉस्टेल मिळायला पाहिजे. आणि साधारणतः मी पण कॅम्पसवर 88 पासून आहे ॲज अ स्टुडंट म्हणून, आणि तेव्हापासून हॉस्टेलच्या फॅसिलिटीमध्ये एवढी काही जास्त वाढ झालेली जी झालेली आहे ते ठीक आहे. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक साधारणतः 1000 विद्यार्थी आणि 1000 विद्यार्थिनी यांची एक गरज लक्षात घेता एक साधारणतः हॉस्टेल प्रोजेक्ट करावा अशी एक
भावना आहे आणि त्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकत आहोत. साधारणतः त्याची सुरुवात लगेच करता येईल असं आम्ही बघतो आहोत की मे बी आता त्याला वेळ किती लागेल साधारणतः एक दीड वर्षामध्ये साधारणतः होईल अशी आपली अपेक्षा आहे. पण कॅम्पसवर आलेला जो विद्यार्थी आहे त्याला हॉस्टेल मिळत नाही म्हणून तो ॲडमिशन घेत नाही असं होणार नाही, याची आपण नक्की काळजी घेऊयात. कारण हॉस्टेलचा विषय हा सगळ्याच बाजूने खूप महत्त्वाचा असतो आणि आत्ताची जी हॉस्टेल डिस्ट्रीब्युशनची आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण मार्किंगप्रमाणे त्यांना देतो की त्याचं मेरिट जे आहे ते आपण ठरवत नाही, तो स्वतःच मेरिट घेऊन आलेला असतो, त्यानुसार आपण त्यांना देत आहोत. पण साधारणतः सगळ्याच विद्यार्थ्यांना, इस्पेशली हा विषय विद्यार्थिनींसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि ज्यावेळेला माझ्याही मुलीला मला कुठे ॲडमिशन द्यायची असते त्यावेळेला मी म्हणतो हॉस्टेल फॅसिलिटी आहे का आणि सिक्युअर आहे का. तर त्या दृष्टीने आपण नक्कीच एक ते महत्त्वाचं काम आपण पुढे घेतलेलं आहे. नंतर ज्यावेळेला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि नॅशनलायझेशन आणि इंटरनॅशनलायझेशन ह्या दृष्टीने ज्यावेळेला बघतो तर इंटरनॅशनलायझेशनच्या दृष्टीने आपण काही गोष्टी ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की आपण मेलबर्न विद्यापीठाबरोबर एक BSc ब्लेंडेडचा प्रोग्राम साधारणतः गेले 5-7 वर्ष चालू आहे आपल्याकडे आणि तो अगदी चांगल्या प्रकारे आपण रन करतो. आणि हा जो BSc ब्लेंडेडचा कोर्स आहे याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी करतो. सेकंड इयरला आपण ते ठेवतो कारण हा युनिक प्रोग्राम आहे आणि आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तो आपण 4 वर्षाचा केलेला आहे आणि तो अगदी चांगल्या प्रकारे आपण रन करतो आहोत. त्याच्यासाठी तिथले शिक्षक हे फ्रिक्वेंटली इथे येतात. म्हणजे मला ते बऱ्याच वेळा म्हणतात की आय सी युअर व्हाईस चान्सलर मोर फ्रिक्वेंटली दॅन माय ओन व्हाईस चान्सलर इन मेलबर्न. म्हणजे ती इतके फ्रिक्वेंटली इथे येतात, इथे विद्यार्थ्यांबरोबर ते संवाद साधतात आणि ह्या विद्यार्थ्यांना साधारणतः आपण 3 आठवड्यासाठी रिसर्च कॅम्पसाठी मेलबर्नला पाठवतो. आणि ज्यावेळेला ते मेलबर्नला जातात तर जवळपास सगळा वर्ग जातो. विद्यार्थी त्यांचं ट्रॅव्हल्सचं अरेंजमेंट विद्यार्थ्यांनी करायची असते, पण लोकली तिथली सगळी हॉस्पिटॅलिटी ते प्रोव्हाइड करतात आणि एक चांगल्या प्रकारे हे मॉडेल आपलं डेव्हलप झालेलं आहे. त्याच्याच आधारावर आपण एक नवीन मॉडेल ह्या वर्षापासून इम्प्लिमेंट करण्याचा आपला मानस आहे. त्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास यांच्याबरोबर आपण पोस्ट डॉक्टरलसाठी एक बोलणी झालेली आहे. त्यांच्याकडनं आपल्याला ग्रीन सिग्नल पण आहे आणि आपली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एक पोस्ट डॉक्टरल फेलोशिप आपली स्वतःची आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण 2 वर्ष फेलोशिप देतो. त्याच्याऐवजी आता 1 वर्ष तो विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये करेल आणि सेकंड इयरला तो तिथे जाईल. आणि त्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासने $1,00,000 निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर काही इंटरनॅशनलायझेशनच्या दृष्टीने ह्या नवीन इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे. तसंच ड्रेक्सल युनिव्हर्सिटीबरोबर आपला एक MS इन बेसिक मेडिकल सायन्स अँड MS इन बेसिक मेडिकल इंजिनिअरिंग असा म्हणजे बेसिकली MS BMS असा एक प्रोग्राम आपण ह्या वर्षापासून लॉन्च करतो. तो खरं तर बरेच वर्ष त्याचं सुरुवात झाली होती पण कोविड काळात ते आपल्याला एक्झिक्यूट करता आलेलं नाही आहे. पण त्याच्यामधलंही मॉडेल असं आहे साधारणतः की फर्स्ट इयरला विद्यार्थी SPPUचे कोर्स कंप्लीट घेईल. म्हणजे आपल्याकडे आपण इन ट्रू सेन्स क्रेडिट ट्रान्सफर करणार आहोत आणि ते इंटरनॅशनल लेव्हलवर ॲक्सेप्टेड आहेत. आणि सेकंड इयरला तो विद्यार्थी ड्रेक्सलला जाईल आणि सेकंड इयरला त्याने तिथे गेल्यानंतर तिथले क्रेडिट अर्न केले तर ही इज एलिजिबल टू गेट ड्रेक्सल डिग्री. तर एक चांगलं मॉडेल आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि याच्यामध्ये ही इंटरनॅशनल लेव्हलची विश्वासार्हता आपण मिळालेली आहे आपल्याला की इथले क्रेडिट हे इक्विव्हॅलंट टू ड्रेक्सल असतील. आणि ज्यावेळेला आम्ही म्हणजे ऑफ द रेकॉर्ड त्यांच्याशी ज्यावेळेला मी डिस्कशन करतो त्यांना मी हेही सांगतो की आपला हा कोर्स मी शिकवतो इथे, तुमच्या इथे तुम्ही शिकवा आणि सेम कोर्स आहे. ओके, तुम्ही पेपर सेट करा. माझ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तर आय एम टीचिंग मच बेटर दॅन यू. दिस इज वॉट द सिम्पल मॉडेल इज. ओके, सो इथे क्वालिटी चेक ही अशा प्रकारे आपण साध्य करणार आहोत. आणि मग मी त्यांना सांगतो की पुढच्या वेळेला मात्र मी पेपर सेट करेल, तुमच्या विद्यार्थ्यांना जास्त मिळालं पाहिजे. तर याच्यामध्ये म्हणजे मला बऱ्याच वेळा विचारलं की क्वालिटी चेक कसं तुम्ही हे करतात. तर तुम्ही पेपर सेट केल्यानंतर जर माझे विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवत असतील तर दॅट मीन्स ओके वी आर मेंटेनिंग द क्वालिटी. अशा प्रकारे आपण हे इंटरनॅशनल स्टँडर्ड तिथे मेंटेन करणार आहोत. तसंच काही गोष्टी अजून फायनल स्टेजला यायच्या आहेत पण मी एक माहिती म्हणून तुमच्यासमोर इथे मांडू इच्छितो ज्याच्यामध्ये
मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट यांच्याकडे ते त्यांचे जे ऑफिसर्स असतात त्यांच्यासाठी इन सर्व्हिस त्यांना प्रमोशन घ्यायचं असेल तर त्यांना ते पुढच्या शिक्षणासाठी पाठवतात. आता त्यांच्याकडनं एक प्रपोजल आपल्याकडे आलेलं आहे की कॅन वी हॅव अ टायअप बिटवीन मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट आणि SPPU. तर त्यांच्याबरोबर बोलणंही चालू आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या ऑफिसर्ससाठी आपण एक मास्टर्सचा प्रोग्राम आपण लॉन्च करतो आहोत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे भारतभरातले जे फॉरेस्टचे ऑफिसर्स असतील ते आपल्याकडे येतील. त्यातले काही कोर्स ते इथे आपल्या कॅम्पसवर करतील, काही त्यांच्या ऑफिसमध्ये करतील, काही याच्यावर करतील कुठे फॉरेस्टमध्ये, कारण त्यांना त्या प्रकारेच तो मेंटेन करायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण याच्याकडे बघतो आहोत. तर साधारणतः ह्या सर्व गोष्टींचा साधारण विचार केला तर हे जे नवीन प्रोग्राम आहे हे आपण विद्यापीठाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानेच लॉन्च करत आहोत. ओके, तसंच एक आमच्याकडे तुम्हाला ज्ञात असेल की प्रोफेसर शेखर मांडे जे CSIRचे डायरेक्टर जनरल होते ते आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये डिस्टिंग्विश प्रोफेसर आहेत आणि त्यांच्या इनिशिएटिव्ह घेऊन आपण एक डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीला एक प्रपोजल सबमिट केलं होतं आणि ते एक स्टेप पुढे गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साधारणतः जिनोम सिक्वेन्सिंग सेंटर आपण मागितलेलं आहे. साधारणतः रफली त्याची जी व्हॅल्यू असेल ते 20 कोटीची असेल. तर कोविड काळामध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक मॉलिक्युलर डायग्नोस्टिक सेंटर म्हणून आपण डेव्हलप केलेलं आहे. त्यावेळेला फक्त कोविड टेस्टिंगऐवजी आपण हा रिसर्च कंटिन्यू व्हावा आणि इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजच्या दृष्टीने आपल्याला जो रिसर्च करायचा आहे तो त्या सेंटरमध्ये होईल. त्याच्यामध्ये आपण BSL-2 आणि BSL-3 फॅसिलिटी क्रिएट केलेल्या आहेत आणि अनलेस अँड अंटिल ह्या फॅसिलिटी असल्याशिवाय तुम्ही ॲक्च्युअल ज्या ट्रायल असतात बेसिकली मेडिकल ट्रायल ते घेऊ शकत नाही. त्या दृष्टीने आपण त्या फॅसिलिटी क्रिएट केलेल्या आहेत आणि त्याच्याच अंतर्गत मग आता त्याचा जी वाढ करायची आहे ते साधारणतः आपण जिनोम सिक्वेन्सिंगच्या दृष्टीने करतो आहोत की त्याच्यात ते सेल्फ सस्टेनन्स मॉडेल तिथे येईल. कारण बरेच जे कोर्सेस आपण त्याच्या अंतर्गत घेणार आहोत याला आपण हेच ठरवलेलं आहे की हे सेल्फ सस्टेनन्स व्हावे, हीच त्याच्यामागची भूमिका आहे. नंतर रिसेंटली आपण एक सेंटर फॉर अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके हे पण आपण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या बरोबर त्याबरोबर एक सेंटरची एक आखणी करतो आहोत. प्रपोजल तयार होत आहे पण ते नियर फ्युचरमध्ये आपल्याला नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वेळा असंही विचारलं जातं की नाशिक सेंटर आणि नगर सेंटरच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे. तर अमृत महोत्सवी जे वर्ष आहे त्याच्यामध्ये तिथेही काही वाढ करायची आहे. त्याच्यामध्ये आपण साधारणतः हे ज्या दोघं सेंटरला आहेत ते स्कूल ऑफ डिसिप्लिनरी स्टडीज असं एक ठरवलं आहे. कारण तिथे असं फिजिक्स केमिस्ट्री असं आत्ता आपण सध्या देत नाही आहोत, पण साधारणतः मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च किंवा सब्जेक्ट त्याच्यामध्ये येतील आणि त्याच्या अंतर्गत ज्या स्थानिक गरजा आहेत तिथल्या त्याचा आपण विचार करून काही नवनवीन उपक्रम काही करता येतील का त्या दृष्टीने एक विचार करतो आणि ते साधारणतः फेब्रुवारीपर्यंत ते लॉन्च होईल असा एक मानस आहे त्याच्यामध्ये. नंतर मी पण आता विद्यापीठामध्ये साधारणतः 2004पासून फुल टाईम काम करतो आहे आणि जेवढे प्रोजेक्ट आणले आहेत आता की सांगायला मलाही आनंद होतो की ह्या ठीक आहे 50 कोटी आणले, पण त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक वर्षाला युटिलायझेशन सर्टिफिकेट आणि त्याची पूर्तता हे आपल्याला करायला लागते आणि त्याच्यात खरं विद्यार्थ्यांचाही वेळ जातो आणि साधारणतः मग त्या दृष्टीने एक सेल तिथे असायला पाहिजे का, तर त्या दृष्टीने मी एक विचार केला की संशोधन अनुदान सहायता कक्ष एक स्थापन करावं की जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ ते रिसर्चवर फोकस करतील आणि ह्या सेलच्या थ्रू त्यांच्या फायनान्सच्या ज्या काही गरजा आहेत त्या पटापट पुढे जातील आणि त्याच्यातला जो वेळ आहे तो वाचेल आणि ते एक्सपिडिएट होईल. कारण अलीकडच्या काळामध्ये जेवढ्याही फंडिंग एजन्सी आहेत त्यांनी आता सगळ्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुमच्याकडचं जे अकाउंट असेल ते झिरो बॅलन्स अकाउंट ZB म्हणतात त्याला. ओके, त्यामुळे पैसे ट्रान्सफर ते ज्या वेळेला तुम्ही क्लेम कराल त्याच वेळेला ते ट्रान्सफर करतील. तर त्या दृष्टीने आम्हाला नक्कीच फायदा होईल. पण एक साधारणतः ही एक गरज आहे विद्यापीठाची की कुठेतरी जर रिसर्च एक्सपिडिएट व्हायचा असेल तर त्यांचा वेळ फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये कमी त्यांना द्यावा लागेल. ते त्या दृष्टीने एक संशोधन अनुदान सहायता कक्ष एक स्थापन करण्याचा एक मानस आहे. तसंच हे जे अनुदान मिळतं त्याच्या अंतर्गत काही गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या असतात आणि खरेदी कक्ष एक सेपरेट असावा. कारण काय होतं की प्रत्येकाला आपल्या इन्स्ट्रुमेंटविषयी माहिती असते पण साधारणतः खरेदीची प्रक्रिया सगळ्यांनाच माहिती आहे का, तर नाही. ओके, तर त्यासाठी एक सेंट्रलाइज परचेस सिस्टीम असायला पाहिजे. इस्पेशली आता अलीकडे
जे अकाउंटचे कोड आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही निविदा प्रक्रिया पार पाडायला हवी आणि निविदा प्रक्रियेची सगळ्यांना सगळी जाणीव नसते, तर त्यासाठी एक सेंट्रलाइज जर असलं तर त्या केसमध्ये सगळ्यांना त्याचा फायदा होईल असं एक साधारणतः एक मानस आहे. तर सेंट्रलाइज परचेस आणि टेंडर सेल एक असेल त्याच्यामुळे सुटसुटीतपणा येईल ह्या दृष्टीने आपण बघतो आहोत. नंतर गेल्या 2 महिन्यामध्ये मला असं लक्षात आलं की काही दिव्यांग विद्यार्थी तिथे येतात आणि त्यांना बराच वेळ इकडे तिकडे त्यांचं काम होण्यासाठी जायला लागतं. तर माझं असं लक्षात आलं की या विद्यार्थ्यांसाठी एक दिव्यांग कक्ष असायला हवा, तर दिव्यांग सहायता कक्ष व समान संधी केंद्र एक असायला हवं. त्यासाठी एक सेपरेट सेल आपण जर केलं तर हे विद्यार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी जे त्यांना लागणार आहे ते सगळं तिथला जो ऑफिसर असेल तो करून त्यांना सोयीचं होईल, त्यांना इकडे तिकडे जायला लागणार नाही. त्या दृष्टीने ती एक पुढची योजना ह्या अमृत महोत्सवी वर्षात करण्याचा मानस आहे. नंतर कॅम्पसवर साधारणतः एका दिवसाला ज्यावेळेला फुलफ्लेज कॅम्पस चालतो तर साधारणतः 10,000 फुटप्रिंट असते साधारणतः, आणि तेवढ्या जणांसाठी कॅन्टीन आणि भोजन व्यवस्था आहे का, तर त्या दृष्टीने एक अद्ययावत किचन असावं असा एक मानस आहे. तर वेगवेगळ्या संस्थांशी आम्ही त्या संदर्भात म्हणजे त्यांच्याकडे कशा प्रकारे हे किचन चालतं, कारण मी रिसेंटलीच आता KIIT विद्यापीठ जे भुवनेश्वरला त्यांना व्हिजिट केलं आणि त्यांच्याकडे साधारणतः 20,000 विद्यार्थ्यांसाठी 2 तासामध्ये स्टीम बेस्ड किचन आहे आणि ते अगदी चांगल्या प्रकारे चालतं. मी स्वतः बघितलेलं आहे आणि साधारणतः ते 2 तासामध्ये 20,000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक स्टीमवर होतो आणि तेवढे विद्यार्थी साधारणतः 2 तासामध्ये जेवण करतात. ओके, तर साधारणतः असे जिथे कुठे अशा व्यवस्था केलेल्या आहेत ओके त्याचा साधारणतः आपण अभ्यास करूयात. कारण इस्पेशली मला इथे सांगायला आवडेल की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आपण एक स्टीमवर चालणारं एक खेडं जे आहे एक इलेक्ट्रिसिटी बेसिकली एखादं खेडं हे इलेक्ट्रिसिटीने स्वतः सेल्फ सस्टेनन्स होऊ शकतं का, त्यासाठी आपण 250 किलोवॉटचा एक प्रकल्प शिवे गावाला एक आपण स्थापन केलेला आहे. त्याच्यामध्ये थर्मॅक्स इंडिया लिमिटेड, नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी साधारणतः 15 कोटी खर्च करून आपण तो एक 250 किलोवॉटचा प्रकल्प उभारलेला आहे आणि तो टोटली स्टीमवर चालतो. तर ती आपल्याकडे एक्सपर्टाईज आहेत आणि साधारणतः आता मी बऱ्याच कंट्रीमध्ये बघितलं तर आता एक गरम पाणीचंही लोकांना गरज म्हणजे पिण्यासाठी मी म्हणतो म्हणजे हॉट वॉटरची एक गरज लोकांना जाणवायला लागलेली आहे. म्हणजे थंड तर हवंच असतं पण मला वाटतं थ्रोट इन्फेक्शन असं वगैरे असेल तर त्याची एक गरज आहे. तर त्याच्यामध्ये एक छोटंसं एक युनिट तुमचं सेल्फ सस्टेनन्स असेल का की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्युअर वॉटर पण मिळेल आणि ते कम्प्लीट सोलर ड्रिव्हन असेल. त्या दृष्टीने आपण काही प्रोजेक्ट्स आता इथे जॉईंटली विथ लीड्स युनिव्हर्सिटी आपण प्रोजेक्ट करतो आहोत आणि त्या दृष्टीने आपल्याला काही करता येईल का त्या दृष्टीने आपण विचार करतो आहोत. नंतर साधारणतः 1949 ते 1999 हा सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आणि त्या निमित्ताने एक विशेषांकही काढला गेला होता. तर ज्यावेळेला मी सगळी माहिती घेतली त्याच्यामध्ये आता अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे गेल्या 25 वर्षाचा आढावा घेताना काय आपल्याला नवीन एखादा चांगला विशेषांक काढता येईल का त्या दृष्टीने एक मानस आहे. साधारणतः मी बऱ्याचशा गोष्टी इथे ज्या करायच्या ते इथे कव्हर केलेल्या आहेत. यानंतर काही तुम्हाला विचारायचं असेल सोपे असले प्रश्न तर नक्कीच उत्तर द्या. प्रश्नच नाही. हां 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 यस. आता इस्पेशली मी स्वतः रिसर्चमधनं आलेलो आहे आणि मी स्वतः अजूनही पब्लिश करतो आणि अजून पुढचे 5 वर्ष करणार आहे. आणि मी सगळ्यांची ज्यावेळेला आमचे जे रिसर्चर फॅकल्टी मेंबर आहेत त्यावेळेला त्यांच्याशी बोलतो त्यावेळेला मी त्यांना हेच सांगतो की मी तुमच्याबरोबर आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. तर त्याच्यामध्ये अशी भावना आहे की रिसर्च क्वांटम वाढवायचं असेल तर ज्यांच्यात पोटेन्शियल आहे त्यांना प्रमोट करणे आणि जे थोडे मागे पडले असेल काही कारणास्तव काय होतं की इंटरनॅशनल लेवलला किंवा नॅशनल लेवलला ज्यावेळेला आपण प्रोजेक्ट सबमिट करतो त्यावेळेला
पर्सनली जो पी आय असतो त्याचे क्रेडेन्शियल बघितले जातात आणि ते क्रेडेन्शियल मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला लागतं. तर जे बिगिनर्स आहेत त्यांना कुठेतरी आपल्याला सपोर्ट द्यायला लागतं. तर त्यांना एकत्र आणून पुढे कसं करता येईल त्या दृष्टीने काही योजना आता आखलेल्या आहेत. तर आहे त्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे नक्कीच चाललेलो आहोत. यस प्लीज. हां. सगळे डिटेल्स इथे सांगता येतील का मला माहिती नाही, पण साधारणतः NEP इम्प्लिमेंट करताना 2 गोष्टी आपण इथे बघतो आहोत की आता ह्या वर्षापासून सुरू झालेलं आहे. तर फर्स्ट इयरचा विद्यार्थी कॉलेजमध्ये जे ऑटोनॉमस कॉलेज आहे तिथे सुरू होईल. पुढच्या वर्षी फर्स्ट इयरचा विद्यार्थी जे कॉलेज विद्यापीठाच्या अंतर्गत येतात तिथे सुरू होईल. तो साधारणतः 4थ्या वर्षी बाहेर पडेल. तर याच्यामध्ये कसं दिसतं आहे मॅडम की 1 वर्षानंतर त्याला बाहेर जर पडायचं असेल म्हणजे पण बाहेर तो कशासाठी पडणार आहे, त्याला जॉब मिळायला पाहिजे. त्यामुळे जे आता कोर्सेस आपण डिझाईन करतो आहोत त्याला सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडायचं असेल तर त्याला कुठेतरी आपण त्याला हाऊ डू आय से I'll come to this point little later. थोडंसं मी हे झालं त्याच्यात. लेट मी जस्ट थिंक ऑन दिस की त्याच्यात त्याला काही गुण आपण क्रेडिट कोर्स आहेत त्याच्यामध्ये, पण I'll come to this क्वेश्चन लिटल लेटर. ओके, दुसरा घेऊयात आपण. मला थोडंसं त्याच्यामध्ये त्याला स्किल जे घ्यायचे आहेत, बेसिकली स्किल त्याला कुठल्या स्किलने तो बाहेर पडेल की जेणेकरून त्याला बाहेर जॉब मिळेल. तर आपण तसे स्किलचे कोर्सेस प्रत्येक वर्षी प्रत्येक सेमिस्टरला ॲड करतो आहोत की सेकंड इयरला जो डिप्लोमा घेऊन बाहेर पडला तर त्याच्याकडे अमुक स्किल आहेत आणि त्या बेसवर त्याला कुठेतरी जॉब मिळणार आहे. तर त्या दृष्टीने आपण हे सगळे कोर्सेस डेव्हलप करतो आहोत. येस प्लीज. सर, आम्ही पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन आणि जर्नलिझम डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहोत. हां. आमच्या डिपार्टमेंटमध्ये दरवर्षी दिल्लीला स्टडी टूर जाते. साधारणपणे म्हणजे आमचं फील्डच असं आहे की प्रत्यक्षात जेवढ्या गोष्टी अनुभवाल तेवढ्या समजतील. बरोबर. आणि दरवर्षी विद्यार्थी स्वतःच्या पैशाने तिकडे जातात. तर 10,000 रुपये असा खर्च येतो. या अगोदर पण पुणे विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी आवेदन दिलेलं आहे. तसं त्याविषयी तुमची काही कल्पना आहे का पुढे विद्यार्थ्यांच्या स्टडी टूरसाठी? ओके, त्यासाठी खरं तर हा पॉलिसी डिसिजनचा प्रश्न आहे, पण मी नक्कीच त्याच्याकडे एक पॉझिटिव्हली बघणार आहे. आणि मला वाटतं रिसेंटली काहीतरी त्यांनी ठरवलेलं आहे की 50% साधारणतः खर्च विद्यापीठ देईल, पण त्यालाही म्हणजे त्यालाही कुठेतरी त्यांनी लिमिट घातलेलं आहे की मॅक्सिमम अप टू सम नंबर. मला तो नंबर आता लक्षात नाही आहे. काय होतं की अदरवाईज फी आणि त्याच्यावर होणारा खर्च हा कुठेतरी बॅलन्स करायला लागतो. तर जे सेल्फ सपोर्टिंग डिपार्टमेंट आहे त्याला ते होत नाही. त्या दृष्टीने त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघावं हेच मी फक्त म्हणेल की इन द इंटरेस्ट ऑफ स्टडी विद्यार्थ्यांनी म्हणजे त्यांनी किती खर्च करावा त्याविषयी मी आता काही बोलू शकणार नाही असं मला वाटतं. सेंट्रलाइज प्लेसमेंट सेल जी आहे ना फार मजबूत असते. त्या दृष्टीने आपल्या विद्यापीठात प्लेसमेंट सेल अजूनही त्याची नाही आहे. जे आहे त्याच्यात एक मनुष्यबळाची कमतरता आहे. ओके, मी जे हर्ष सांगतात ते अगदी सत्य आहे, त्याच्यात लपवण्यासारखं काहीच नाही. पण नक्कीच आता प्लेसमेंट काय होतं आहे की बऱ्याच वेळा प्लेसमेंट सेलपर्यंत जाण्याच्या आधीच विद्यार्थ्याला डिपार्टमेंट लेव्हलवरच नोकरी मिळत आहेत, फक्त ते बाहेर येत नाही आहे. तर त्यामुळे मी कालच ज्यावेळेला मी बाकीच्यांबरोबर डिस्कस केलं की प्लेसमेंट सेल ऑफिसर अँड डिपार्टमेंटचा जो प्लेसमेंटचा जो प्राध्यापक आहे यांचं चांगलं बेसिकली कोऑर्डिनेशन असेल आणि त्याची माहिती तिथपर्यंत जायला पाहिजे. तर ते थोडंसं तुम्ही म्हणतात त्याला मी अगदी ॲक्सेप्ट करतो, पण ह्या वर्षी आपण त्याला जरा चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथन करूयात की जेणेकरून प्लेसमेंटची आणि प्लेसमेंटसाठी मला बेसिकली मी आत्ता पर्सनली टेक ओव्हर केल्यापासनं इंडस्ट्री कनेक्ट वाढवलेला आहे आणि त्यासाठी माझी स्ट्रॅटेजी जरा थोडी वेगळी आहे की मी काही इंडस्ट्रीचे जे मोठे इंडस्ट्री त्यांना मी घरीच बोलवतो चहाला आणि मग एक चांगल्या प्रकारे त्याच्यातनं संवाद होतो.
आणि आता हे रेकॉर्ड होत असल्याने मी त्याला सांगतो हे रेकॉर्डमध्ये घेऊ नका. तर त्याच्यामध्ये मी रिसेंटली माझ्याकडे आनंद देशपांडे येऊन गेलेत की काय होतं की ऑफिसमध्ये येणे आणि घरी येण्याच्यात फरक पडतो आहे. ओके, तर मी पर्सनल लेवलवर काही संवाद साधतो आहे आणि त्याच्यातनं इंडस्ट्री कनेक्ट कसा वाढवता येईल असं मी बघतो आहे. माझ्याकडे काही रोटरियन्स येऊन गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी रोटरियन जे आहेत त्यांचेही इंडस्ट्रीज आहेत. ओके, तर त्यांच्याबरोबर मी आता पुढच्या एक आठवड्यानंतर एक रोटरियन्सबरोबर एक मीट घेणार आहे की ते विद्यार्थ्यांना कशा प्रकारे प्लेसमेंटला मदत करता येईल. तर तो कनेक्ट जो कुठेतरी कमी पडलेला तो मी वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल की ज्याच्यामुळे आपल्याला प्लेसमेंटच्यासाठी आपल्याला फायदा होईल, एवढं नक्की करणार. काय झालेलं आहे की साधारणतः कोविड काळातनं ज्या वेळेला आपण ऑनलाईनवरनं ऑफलाईनला आलो तर साधारणतः तुम्ही जर टोटल क्वांटम बघितला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा किंवा मुंबई विद्यापीठाचा त्याच्यामध्ये 7 लाख विद्यार्थी आणि प्रत्येकाचे कमीत कमी 6 कोर्सेस एवढा तर कमीत कमी त्याला द्यायचं आहे. बॅकलॉग आपण धरतच नाही आहोत. ओके, तर मिनिमम बॅकलॉग घेऊन जेवढं त्यांना एटीकेटी घेऊन पुढे येतात ते सगळे कोर्सेस जर बघितले तर साधारणतः परीक्षेचा काळ हा खूप होतो आणि त्यात विद्यार्थ्यांची अपेक्षा असते की प्रत्येकाला गॅप हवा आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना म्हणजे योजना ज्यावेळेला आपण करतो तिथेही थोडासा इश्यू येतो आणि त्यात लोकल सुट्याही बऱ्याच येतात. तर त्या सगळ्याचा विचार करता आत्ता हे जे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यापासूनच त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि मला वाटतं पुढे नक्कीच आपण त्याच्यावर लवकरात लवकर जे ठरवून दिलेला वेळ आहे त्याच्यात नक्कीच लागतील असं बघूयात. आणि विद्यार्थ्यांचंही असं झालेलं आहे की आम्हाला ते ऑनलाईनच हवं आहे. तर ते तसं थोडं त्याच्या आहे. ओके, हो हो, काय झालेलं आपल्याकडे महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स पुण्यामध्ये साधारणतः ही संस्था बरेच वर्ष कार्यरत आहे. मी त्याचा फेलो आहे आणि जसं आपण नॅशनल लेवलवर सायन्स काँग्रेस होते तसा एक महाराष्ट्र सायन्स काँग्रेस असावी असा एक मानस आहे. त्यासाठी आपण बोलणी करतो आहोत आणि त्यासाठी मग अर्थसहाय्य हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं असतं. तर त्या दृष्टीने मी म्हणजे बेसिकली जे सायंटिफिक कम्युनिटीचे लोक आहेत त्यांच्याशी प्रायमरी बोलणी झालेली आहे आणि साधारणतः झाली तर ते आपण 14 नोव्हेंबरला लॉन्च करणार आहोत बालदिनी असं. तर त्याच्यामध्ये लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत सगळे असतील. एक 2-3 दिवसाची असेल पण हे प्रायमा फेसी चालू आहे अजून पण शक्यता आहे होईल यावर्षी. नंबर वाढवता येत नाही कारण UGCचे जे नॉर्म्स नाही UGCचे जे नियम्स आहेत की जर असिस्टंट प्रोफेसर असेल तर त्याला 4च विद्यार्थी घेता येतात, असोसिएट असेल तर 6 आणि प्रोफेसर असेल तर 8 घेता येतात. त्यामुळे नंबर जेवढे फॅकल्टी मेंबर्स आहेत तो त्याच्यावर फिक्स होतो. प्लस त्याच्यासाठी जे नियम्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे ते आपल्याला लावायला लागतात स्पेशली रिझर्वेशनसाठी. त्यामुळे नंबर रिस्ट्रिक्ट होतो आहे तो. तर हां ओढ मी त्याच्यावर नाही कमेंट करणार होतो. मी नंतर तुमच्याशी बोलू शकतो. हां हां आलेला आहे. असं मला वाटत नाही होईल असं. कारण काय की जे सार्वजनिक विद्यापीठ आहे स्पेशली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठ तसंही मोठा आहे कारभार. त्यामुळे एखाद दुसरं 4-5 कॉलेजचं एक क्लस्टर बाहेर पडलं तर एवढा फरक पडेल असं वाटत नाही. आणि मला वाटतं क्लस्टर विद्यापीठ ही चांगलीच योजना आहे. त्यामुळे हां हां हां
जो पहिला प्रश्न आहे, आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्यांनी सर्वांना समान ॲडमिशन प्रोसेस करायची आणि एकाच वेळेला करायची असंच सांगितलेलं आहे. त्यामुळे हे मागे पुढे होण्याचं काही कारण नाही, कारण आता दरवर्षी अकॅडमिक इयर ह्याच तारखेला सुरू होईल आणि सगळ्यांचंच एकत्र सुरू होईल. त्यामुळे हा इशू पुढच्या एका वर्षानंतर हे बऱ्यापैकी सुरळीत होईल असं मला वाटतं. आणि सगळीकडेच म्हणजे बेसिकली माझ्या माहितीप्रमाणे नॅशनल लेवलचीच एंट्रन्स टेस्ट घ्यायची असंच काहीतरी चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाला एंट्रन्समधनंच ॲडमिशन होणार आहे, तर हा प्रश्न येणार नाही, कारण काही एकाच वेळेला सगळ्या प्रोसेस सुरू होतील. त्यामुळे तो इश्यू येईल असं मला वाटत नाही. आणि दुसरा जो तुमचा मुद्दा आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अजूनही आहे, प्रोव्हायडेड ही योजना कंटिन्यू असेल तर आपल्याला मिळायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि त्या संदर्भात आपलं पत्रव्यवहार चालू आहे. येस मॅम. काही वर्षांपूर्वी म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटीला एक जास्त ग्लॅमर होतं किंवा देशातले आणि परदेशातले जे विद्यार्थी यायचे ते पुण्याला प्रेफरन्स देत होते. पण आता ते चित्र थोडंसं बदलल्यासारखं वाटतं किंवा आपलं रँकिंग पण घसरलं पुणे विद्यापीठाचं आणि देशभरातल्या इतर युनिव्हर्सिटीजकडे तो फोकस शिफ्ट झाला असं एक चित्र आहे. त्याविषयी आपण काय मला वाटतं रँकिंग घसरलेलं आहे. रँकिंग घसरण्यासाठी जे कारण आहे ते वेगळे आहेत. काय होते की गेल्या 5 वर्षामध्ये 100 टीचर्स होते, ते आता काही कारणास्तव जे सुपर अनोवेट झालेले त्या पोझिशन अजून भरायचे आहेत. त्याच्यामुळे म्हणजे जे 100 लोक काम करत होते आता 50-60 जण काम करत आहेत. त्याच्यामुळे टोटल क्वांटम खाली येतो हे तेवढंच आहे. पण तरीसुद्धा मी म्हणतो घसरलेलं नाही, टिकून आहे दर्जा. काय होतं की त्याच्यात जास्त लोक आता इन्व्हॉल्व व्हायला लागलेले आहेत रँकिंग फ्रेमवर्कमध्ये सुद्धा. तर मी त्याच्याकडे जे बघतो त्याच्यामध्ये की इंटरनॅशनल लेवलचे जे प्राध्यापक आहेत ते ज्या जर्नलमध्ये त्यांचा पेपर छापतात त्याच जर्नलमध्ये आमचेही लोक छापत आहेत. त्यामुळे तसं ॲकॅडमिक लेवल आहे तीच आहे, फक्त कॉम्पिटिशन वाढलेली आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणतायत की ओढ कमी झाला असं मला वाटत नाही. इनफॅक्ट आपल्याकडे बरेच विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे असतातच, म्हणजे आपला कोटा सगळा फुलच आहे तसा. आणि इंटरनॅशनल स्टुडंटचा जो नंबर तुम्ही म्हणतायत की ते पॉलिसी जी ती नॅशनल लेवलची आहेत, सगळे विद्यार्थी तिकडनंच अलॉकेट होतात. त्याच्यामुळे आपल्या हातात त्याचा कुठे चॉईस नाही आहे त्याचा. प्राध्यापक भरती ही स्वागतार्थ आहे तशी बेसिकली. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पससाठी आपली प्रोसेस सुरू आहे. आत्ता आपल्या फाईल म्हणजे मंत्रालयात आहे, साधारणतः आलं की लवकरात लवकर आपली प्रोसेस सुरू होईल असं मला वाटतं. 111 पोझिशन आहेत साधारणतः. अजून बेसिकली त्याच्यासाठी एक कमिटी फॉर्म झालेली होती. त्यांनी काही कार्यक्रमाच्या योजना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वांसाठी सामूहिक काही कार्यक्रम ठरले आहेत. अजून ते फायनल व्हायचं आहे. सो मी त्याची लवकरच जाहीर करेल तो. पण काही गोष्टी मी इथे ऑलरेडी घेतलेल्या आहेत की अकॅडमिकली ज्या गोष्टी करायच्या त्या मी तुम्हाला आधीच सांगितलेल्या आहेत की ह्या योजना नक्कीच आहेत त्याच्यामध्ये. ते मराठी अनुवादाचं तुम्ही सांगितलं तर त्याच्यात साधारण कुठले कुठले विषय असणार आहेत? इंजिनिअरिंगचं ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काही विषय आता कुठले घ्यायचे तर त्या स्ट्रीमच्या लोकांनी सांगायला हवं आणि त्यासाठी त्यांचाही विलिंगनेस हवा आहे. आणि त्याला कुठले विद्यार्थी, कारण इंजिनिअरिंगला नक्कीच मराठी माध्यमातून विद्यार्थी येतात. आणि मला वाटतं COEPL ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे त्या विद्यापीठामध्ये पण. तर आपणही काही विषय नक्कीच घेऊयात ह्या वेळेला की मराठीलाही त्या दृष्टीने दर्जा मिळेल असं आपल्या त्या दृष्टीने आपण बघतो आहोत. येस प्लीज. त्याच्यामध्ये जे लोकांच्या ज्या अडचणी आहेत तिथनं त्या दूर व्हाव्यात ही अपेक्षा. म्हणजे ते संशोधन जे आहे ते फक्त अकाउंटच्या दृष्टीने मी म्हणतो आहे. बाकी त्यांना त्यांची रिसर्च फ्लेक्झिबिलिटी त्या प्राध्यापकाला आणि त्या स्कूललाच आहे. त्यांच्यासाठी फक्त अनुदान जे येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन, ते त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी करण्यासाठी हे जे केंद्र आहे हे त्यांचं युटिलायझेशन वेळेत जाणं, त्यांचं अकाउंट्सच्या सिस्टीम पटापट पुढे जाणं यासाठी आपण करतो आहोत.